महिला बचत गट व भिशी चालवणे सुवर्णाला पडले महागात. व्याजाचे पैसे मागितले म्हणून केले ठार. बचत गट, स्मॉल फायनान्स यासारख्या वित्तीय सुविधांनी महिलांच्या हातात पैसे येऊ लागले. व्याजाने पैसे घेऊन त्यातून एखादी वस्तू खरेदी करून नंतर ते पैसे टप्प्याटप्प्याने फेडण्याचे कसब महिलांनी आत्मसात केल्यामुळे महिला सहजपणे कर्ज उचलू लागल्या. या मानसिकतेचा फायदा उठवत लाभ मिळवण्याची इच्छा काही महिलांमध्ये निर्माण होते. त्या आपल्या जवळचे पैसे गरजू महिलांना व्याजाने देतात. महिला व्याजासह त्या पैशांची परतफेड करतात. महिलांमध्ये चालणाऱ्या या उलाढालीत कोणालाच कसला धोका वाटत नाही, पण विषय पैशाचा असतो तेव्हा त्यातून तंटा निर्माण होणार नाही याची खात्री कोणालाच देता येत नाही. यातून एखादीवर जीव गमावण्याची वेळही येते. जळगाव जिल्ह्यात याचेच दुर्दैवी दर्शन घडले. एका पुरुषाला 5 लाख रुपये देण्यासाठी 2 महिलांनी प्लॅन आखला. एका महिलेकडे व्याजाने पैसे मागितले. तिने त्या दोघीवर विश्वास ठेवून स्वतः जवळचे दागिने गहाण ठेवण्यासाठी दिले. हे दागिने दिवाळीपर्यंत परत देण्याची बोली केली होती. दिवाळी तोंडावर आली तशी तिने त्या दोघींकडे दागिन्यासाठी तगादा लावला. मग हवालदिल झालेल्या त्या दोघीतील एकीने कर्ज घेतलेला तरुण आणि दुसरीचा पती यांना हाताशी धरले आणि विश्वासाने दागिने देणाऱ्या महिलेचा जीव घेतला. जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरानजीक रणछोड नगर परिसरात राजेश दामोदर नवाल हे दोघे पती पत्नी राहत होते. ईश्वर कृपेने सुखी संपन्न परिवाराचे धनी असलेले राजेश नवाल यांचे जळगाव शहरातील सुभाष चौकात यश ट्रेडर्स हे धान्य विक्रीचे दुकान आहे. राजेश आणि सुवर्णा नवाल या दाम्पत्यास 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार लाभला होता. त्यांची मोठी विवाहित मुलगी तिच्या परिवारासह पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहते. दुसरी मुलगी दुबई येथे आर्किटेक्ट आणि मुलगा पुणे येथे IT इंजिनियर म्हणून नोकरीला आहे. एकंदरीत नवाल दाम्पत्याचे सर्व काही सुरळीत सुरू होते. असे म्हणतात की ज्यावेळी प्रगतीपथावर वाटचाल करत असतो त्यावेळी त्याच्या हातून एखादी घोडचूक होण्याची दाट शक्यता असते. नेमक्या याच प्रगतीच्या कालावधीतच मनुष्य एखादी घोडचूक करतो आणि त्याचे परिणाम त्याला अथवा त्याच्या परिवाराला जीवनभर भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार सुवर्णा नवाल यांच्या बाबतीत घडण्यास सुरुवात झाली. घरात सर्व काही सुरळीत सुरू असताना सुवर्णा यांना व्याजाने पैसे देण्याचा आणि भिशी चालवण्याचा मोह झाला. याचा परिणाम म्हणून पैशांची गरज असलेल्या परिचितांमध्ये हा संदेश जाण्यास वेळ लागला नाही. आजकाल प्रत्येकाला प्रापंचिक अडचणी सोडवण्यासाठी पैशांची गरज भासते. त्यासाठी अनेक जण व्याजाने पैसे घेण्यास तयार असतात. सुवर्णाताई या नावाने परिचित असलेल्या सुवर्णा नवाल या व्याजाने पैसे देतात आणि भिशी चालवतात हा संदेश संबंधितांमध्ये गेला होता. त्या माध्यमातून सरला धर्मेंद्र चव्हाण ही शिव कॉलनी परिसरात राहणारी महिला सुवर्णा यांच्या संपर्कात आली. बघता बघता सरलाने सुवर्णाताई यांचा चांगल्या प्रकारे विश्वास संपादन केला. सरला ही सुवर्णा यांची एक प्रकारे मध्यस्थ म्हणून काम बघू लागली. गरजूंना सुवर्णा यांच्यासमोर आणून त्यांना व्याजाने पैसे मिळवून देण्याचे काम सरला बघू लागली. त्यातून सुवर्णाताई यांचा सरलावरील विश्वास अजून घट्ट झाला. वंदना लालबाबू पासवान नावाची मजुरीने कामाला जाणारी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळवून देण्याचे काम करत होती. बचत गटाच्या माध्यमातून एके दिवशी सरला आणि वंदना या दोघी एकमेकींच्या संपर्कात आल्या. सरला हीच कमी व्याज दराने कर्जाची गरज भासली. त्यावेळी सरलाने वंदनाला कर्ज मिळवून देण्याची विनंती केली. वंदनाने सरला हीच बचत गटात सहभाग करून घेत कर्ज मिळवून दिले. त्या माध्यमातून वंदना आणि सरला या दोघींची चांगली ओळख निर्माण झाली. राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील हा मसावत येथील रहिवासी सरलाच्या ओळखीचा होता. तो राजू आप्पा या नावाने मसावत या गावातील लोकांना परिचित होता. त्याला वाळू वाहतुकीसाठी डंपर घ्यायचे होते. डंपर घेण्यासाठी त्याला 5 लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी तो कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात होता. त्याने सरलाकडे आपली समस्या मांडल्यामुळे सरलाने राजू आप्पासाठी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सरलाने राजू आप्पाची वंदनासोबत ओळख करून दिली. ओळख परिचय झाल्यानंतर सरलाने वंदनाला म्हटले की राजू आप्पा याच डंपर घेण्यासाठी 5 लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी त्याला कर्ज हवे आहे. तुझ्या ओळखीच्या कोणाकडून तरी 5 लाख रुपयांचे आप्पाला कर्ज मिळवून दे.
सरलाच्या परिचित असलेल्या राजू आप्पासाठी 5 लाख रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी वंदनाने प्रयत्न केले, मात्र त्यात तिला यश आले नसल्यामुळे सरलानेच या कामी पुढाकार घेतला. सुवर्णा नवाल या आपल्याला 5 लाख रुपयांची मदत करू शकतात हा विचार सरलाच्या मनात चमकून गेला. दुसऱ्यासाठी मदत मागणे सोपे असते, मात्र स्वतःसाठी मदत मागणे कठीण असते हा विचार सरलाच्या मनात आला. 5 लाख रुपयांची खरी गरज राजू आप्पाला होती आणि त्यासाठी सरला पुढाकार घेत होती. त्यासाठी तिने वंदनाला पुढे केले. वंदनाने सुवर्णाताई नवाल यांना आपली व्यक्तिगत अडचण सांगून स्वतःच्या नावे पैसे मागावे आणि मिळालेले पैसे नंतर स्वतः ताब्यात घेऊन ते राजू आप्पाला द्यावे असा प्लॅन सरलाने तयार केला. त्यानुसार सुवर्णा यांच्याकडे बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी जाण्याचे निश्चित झाले. बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी वंदना आणि सरला या दोघी जणी सुवर्णाताई यांच्याकडे गेल्या. अगोदरच ठरल्यानुसार वंदनाने आपली खोटी अडचण त्यांना सांगत 5 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी सूत्रधार सरला ही मध्यस्थ असल्याचे बघून सुवर्णाताई यांनी व्याजाच्या मोहात पडून गळ्यातील मंगळपोत काढून दोघींच्या ताब्यात दिली. हे मंगळपोत तुम्ही घाण ठेवा आणि मला दिवाळीपूर्वी व्याजासह परत आणून द्या असे सांगितले. सुवर्णाताई यांनी स्वतःच्या गळ्यातून काढून दिलेली सोन्याची पोत हाती पडल्यानंतर ती गहाण ठेवून पैसे घेण्यासाठी दोघी तातडीने सराफ बाजारात गेल्या. सराफ व्यावसायिकाने त्या सोन्याच्या मंगलपोतीला गहाण ठेवून घेत केवळ 3 लाख रुपये दिले. त्या पोतीच्या ठेवीची पावती सरलाच्या नावे करण्यात आली. सरलाने 3 लाख रुपयांची रक्कम राजू आप्पाला देण्यासाठी ताब्यात घेतली. पूर्ण 5 लाख रुपये जमा होण्यास 2 लाख रुपये कमी पडत असल्यामुळे दोघी दिनांक 2 जुलै रोजी पुन्हा सुवर्णाताईंकडे पैसे मागण्यासाठी गेल्या. यावेळी सुवर्णाताईने त्यांच्या घरातील सोन्याच्या 4 लहान अंगठ्या व सोन्याचे झुमक्यांचे जोड काढून दिले. मात्र सर्व दागिने मला दिवाळीपूर्वी न चुकता व्याजासह आणून द्यावे असे सुवर्णाताईंनी दोघींना बजावले. यावेळी दोघी पुन्हा सराफाकडे गेल्या. यावेळी त्यांना या गहाण वस्तूंचे सराफाने 75,000 रुपये दिले. यावेळी वस्तूंच्या गहाण ठेवीची पावती वंदनाच्या नावे करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत ओळखीचा फायदा घेत वंदनाचा पती लालबाबू यादव याने सुवर्णाताईकडून रोख 60,000 रुपये व्याजाने घेतले. बघता दिवाळीचा सण जवळ आला. ठरल्यानुसार सुवर्णाताई यांना दिवाळी सणानिमित्त पूजेसाठी त्यांचे स्त्रीधनाचे दागिने हवे होते. त्यासाठी त्या वारंवार सरला आणि वंदना या दोघींना मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागल्या. दरम्यानच्या कालावधीत वंदनाचा पती लालबाबू यानेही 60,000 रुपये परत करण्यास टाळाटाळ सुरू केली असल्यामुळे सुवर्णाताई मोबाईलच्या माध्यमातून त्यांच्याशीही वारंवार संपर्क साधत होत्या. माझ्या दागिन्यांबाबत माझे पती मला दिवाळीच्या वेळी विचारणा करतील, त्यापूर्वी तुम्ही मला दागिने आणून द्या अशी विनवणी सुवर्णाताई दोघींना करत होत्या. मात्र अद्याप पावेतो त्यांना ना मुद्दल मिळाले, ना व्याज मिळाले, ना त्यांचे घाण ठेवलेले दागिने मिळाल्यामुळे त्या हैराण झाल्या. सुवर्णाताईंच्या रोजच्या तगाद्याला सरला चव्हाण, राजेंद्र उर्फ राजू आप्पा उर्फ रामदास पाटील आणि लालबाबू रामनाथ पासवान हे तिघे वैतागले होते. आपण सुवर्णाताईंना जीवानिशी ठार केले तर आपल्याला त्यांचे पैसे द्यावे लागणार नाही आणि आपली त्यांच्या तगाद्यातून कायमची सुटका होईल असा कुविचार सरला चव्हाण, सरलाचा मित्र राजू आप्पा आणि वंदनाचा पती लालबाबू पासवान या तिघांच्या मनात आला. पैसे परत करण्याच्या बहाण्याने सुवर्णाताईंच्या घरी जाऊन त्यांचा कायमचा नायनाट करण्याचा तिघांनी बेत आखला. सुवर्णाताईंचे पती राजेश दामोदर नवाल हे सकाळी 10:30 वाजता दुकानात जातात आणि दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी येतात हे तिघांना ठाऊक होते. दुपारी 3:30 ते 3:45 वाजण्याच्या सुमारास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दुकानावर जातात. हा नित्यक्रम तिघांना माहीत होता. दिनांक 10 ऑक्टोबर 2024 हा सुवर्णाताई नवाल यांच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला. या दिवशी अतिशय निर्गुणपणे त्यांची हत्या होणार असल्याचे नियतीच्या मनात होते. या दिवशी नेहमीप्रमाणे सुवर्णाताई यांचे पती राजेश नवाल हे सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सुभाष चौकातील त्यांच्या दुकानावर गेले. दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी घरी आले. त्या दिवशी त्यांचा पुणे येथे नोकरीनिमित्त राहणारा मुलगा यश घरी येणार होता. दुपारी त्यांची पत्नी सुवर्णाताई यांच्यासोबत बोलणे झाले ते शेवटचेच.
पत्नीच्या हातून वाढलेले जेवण आणि सोबत बसून केलेला गप्पा टप्पाही अखेरच्या ठरल्या. थोडा वेळ आराम करून 3:30 वाजता राजेश नवाल दुकानावर गेले. त्यानंतर सायंकाळी पैसे परत करण्याच्या बहाण्याने राजूआप्पा पाटील, सरला चव्हाण आणि लालबाबू पासवान असे तिघेजण सुवर्णाताई नवाल यांच्या घरी गेले. त्यावेळी सुवर्णाताई या घरी एकट्याच होत्या. कापडात गुंडाळून आणलेल्या लोखंडी हातोड्याने आप्पा पाटील याने सुवर्णाताई यांच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात सुवर्णाताई फरशीवर कोसळल्या. त्यांचे डोके फुटून रक्त वाहू लागले. त्याचवेळी लालबाबू पासवान यानेही सुवर्णाताई यांच्या डोक्यावर त्याच हातोड्याने 2 वेळा हल्ला केला. दुसऱ्यांदा झालेल्या हल्ल्याने सुवर्णाताई यांची हालचाल बंद झाली. त्यानंतर सरला व आप्पा पाटील हे दोघेजण मोटारसायकलने पसार झाले. लालबाबूही तेथून निघून गेला. या खुनी हल्ल्यात वापरलेला कापडात गुंडाळलेला लोखंडी हातोडा आप्पा पाटील याने लालबाबू यास कुठेतरी फेकून देण्यास सांगितले होते. तो लोखंडी हातोडा लालबाबू याने नर्सरी नजीक असलेल्या नाल्याच्या बाजूला लपवून ठेवला आणि त्यावरील कापड नाल्यात फेकून दिला. तिकडे राजेश नवाल यांनी रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. नवी पेठ परिसरातील सारस्वत बँकेच्या ATM मध्ये पैसे जमा करून त्यांनी नेरी नाका परिसरात राहणाऱ्या बहिणीकडून त्यांचे इस्त्री केलेले कपडे ताब्यात घेतले. पांडे चौकातून दुधाची पिशवी विकत घेतली. त्यानंतर रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी घर गाठले. यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा लोटलेला होता. घरातील हॉल व बेडरूमची लाईट सुरू असल्याने त्यांनी पाहिले. हॉलमध्ये त्यांना पत्नी सुवर्णा यांचे पाय दिसले. कदाचित पत्नी व्यायाम करत असेल असा त्यांनी मनाशी समज केला. हातातील दुधाची पिशवी आणि इस्त्रीचे कपडे त्यांनी खुर्चीवर ठेवले. त्यानंतर त्यांनी पत्नीकडे निरखून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना जणू काही अचानक शॉक बसला. त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या मुखातून शब्द फुटेनासा झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे चित्र त्यांना दिसून आले. तिला हलवून पाहिले असता ती कोणतीही हालचाल करत नव्हती. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी शेजारी राहणाऱ्या भावाच्या पत्नीला बोलवले. त्यांच्या भावाची पत्नी घटनास्थळावरील भयावह चित्र बघून काही वेळ भयभीत झाली. स्वतःला सांभाळत राजेश यांनी त्यांचे परिचित असलेले डॉक्टर सारंग जोशी आणि पोलिसांना फोन केला. काही वेळाने त्यांच्या घरी डॉक्टर आले. डॉक्टर सारंग जोशी यांनी सुवर्णा नवाल यांची तपासणी केली असता त्या मयत झाल्या असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले. या घटनेची माहिती IMDC पोलीस स्टेशनला समजल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार MIDC पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा रजिस्टर नंबर 718/2024 भारतीय न्याय संहिता 103(1) नुसार दाखल. गुन्ह्याचा पुढील तपास MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्याकडे देण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अनुशाखेकडे देण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सुवर्णा नवाल यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. घटनेच्या दिवशी दिवसभरात एकाच क्रमांकावर सारखे कॉल झाल्याचे पोलिसांना आढळून आले. याशिवाय घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले. तसेच खबऱ्यांची मदत घेण्यात आली. मोबाईल कॉल तपशील, CCTV फुटेज आणि खबऱ्यांनी दिलेली माहिती या सर्वांचा मेळ बसवत क्रमाक्रमाने लालबाबू रामनाथ पासवान, राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील आणि सरला धर्मेंद्र चव्हाण या तिघांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले. तिघांना वेगवेगळ्या पद्धतीने आणि एकत्रितपणे बोलावून चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या बघून तिघांनी अखेरीस गुन्हा कबूल केला. सुवर्णा नवाल या व्याजाने पैसे देत होत्या. त्या भिशी देखील चालवत होत्या असे समजते. त्याने अंगावरील दागिने वंदना पासवान आणि सरला चव्हाण यांना दिले होते. ते दागिने गहाण ठेवून या दोघींनी व्याजाने पैसे घेतले होते. दिवाळीपूर्वी व्याजासह दागिने परत आणून देण्याच्या बोलीवर हा व्यवहार झाला होता. वंदना पासवान हिचा पती लालबाबू पासवान याने रोख 60,000 रुपये सुवर्णा नवाल यांच्याकडून व्याजाने घेतले होते. दिवाळी जवळ आल्याने सुवर्णा नवाल या दोघींना व्याजासह दागिने आणि लालबाबू यास व्याजासह पैसे मागत होत्या. त्यांच्या नेहमीच्या तगाद्याला सर्वजण वैतागले होते. त्यांची दागिने
व पैसे व्याजासह परत देण्याची तयारी नव्हती. सुवर्ण नवाल यांना जीवानिशी संपवल्यास आपली व्याजासह पैसे व दागिने देण्यापासून कायमची सुटका होईल या उद्देशाने त्यांचा लोखंडी हातोड्याने डोक्यावर हल्ला करून खून करण्यात आला. मात्र तांत्रिक विश्लेषण खबऱ्यांच्या बळावर हा गुन्हा कमी वेळात उघडकीस आला.